अधिक विद्यार्थींना आज सुधा सितारा सुदर्शनच्या वतीने हा जो उपक्रम दरवर्षी राबवला जातो त्याच्यातून त्यांना आज लाभ देण्यात आला। मी खरं तर सुदर्शनचे त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन आहे यांचे आभार मानीन की त्यांनी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम 2020-21 मध्ये सुरू केला। सुरुवात ही 25 विद्यार्थिनींपासून झाली आणि आज जवळपास हे 500 विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे रायगड जिल्ह्यातल्या। त्याच्यामुळे व्यवस्थापनाला मी शुभेच्छा देईन। ज्या त्यांच्या जे वरिष्ठ पदावर असणारे त्यांचे आणि सुदर्शनमध्ये असणारे जे सगळा त्यांचा स्टाफ आहे, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे मी या निमित्ताने आभार मानेन कारण ते डोनर म्हणून पुढे आले आणि त्यातून हा उपक्रम हा सुदर्शनच्या वतीने CSR आणि सुदर्शनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतोय। ज्या मुलींना स्कॉलरशिप मिळाले त्यांच्या सगळ्या शाळांना आणि मुलींना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। आपण महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहात आणि एकूणच सर्वच घटकाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याची काही संकल्पना आहे का? हा उपक्रम हा सुदर्शनच्या CSR फंड आणि त्यांच्या एम्प्लॉईजकडनं राबवला जात असतो। राज्य शासनाच्या या संदर्भातले विविध योजना आहेत ज्याच्यामध्ये गरीब घटकातील ज्या मुली असतील त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च तंत्र शिक्षण विभागाची त्या संदर्भातली योजना आहे। त्याचबरोबर महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी जे वेगवेगळ्या समाज घटकातून किंवा आर्थिक दुर्बल क्षेत्रातून येतात यांच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत। त्या आणखीन प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि पोचवण्यासाठी शासनाचा नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहील। सर्जनशील न्यूज।